प्रदोषव्रत महात्म्य व्रतकथा. ओम शिवाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भव भयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नेमली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुस्वनिधान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर महात्मे संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन. प्रदोष व्रतकथा आरंभिली. नैमिषारण्ये ऋषीमुनींना सुताने जथा नाना सांगितल्या होत्या सर्वांना. त्यातीलच एकही असे ओम शिवाय नमः म्हणून मनी आठवावे शिवध्यान आणि ऐकावे हे व्रतविधान. म्हणे मिलिंद माधव कोणे एके काळी एका स्थानी राहत होती एक ब्राह्मणी. दरिद्री दुर्दैवी असुनी जीवनकंठे कसे बसे. तिला होता एक पुत्र सुंदर, पाळलेला होता एक राजकुमार. अशा 3 जणांचा संसार ब्राह्मणी ती चालवी. एकदा येताना शिवमंदिरातून शांडिल्य ऋषींचे घडले दर्शन. तेव्हा ऋषींच्या मुखातून दिव्य बोल ऐकिले. जे पिळले असतील दारिद्र्य दुःखाने अशा प्रत्येक स्त्री पुरुषाने प्रदोषव्रत करावे नेमाने. सुखी व्हावया या जगी. ब्राह्मणीने ते ऐकून शांडिल्य ऋषींचे धरले चरण. म्हणाली व्रताचे वदविधान कृपा करुणी सांगावे. ऋषी म्हणाले त्या स्त्रीला प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला संतुष्ट कराया शंकराला पक्ष प्रदोषव्रत करावे. सायंकाळी सुशर्भित होऊन विविध उपचारे करावे शिवपूजन. शिवाचे करावे नामस्मरण हात दोन्ही जोडून. जय देव जगन्नाथा जय शंकरा शाश्वता जय सर्व सुरार्चिता जय सर्व सुराध्यक्षा जय सर्व गुणातीता जय सर्व विश्वमंदिता जय जय आराध्य देवता जय विश्वंभरा अव्यया जय शंभो उमारमणा जय नित्य निरंजना जय भक्तार्ती भंजना जय नाथा कृपा सिंधो सुकरकरी दजस्तर भवा. संसार सागरोत्तारणा देवा प्रसन्न हो हे महादेवा. जीवन व्यथा दूर करी सर्व पाप क्षय करुण परमेश्वरा करी माझे रक्षण. महादारिद्र्य दूर करुण महापापे हरी सर्वही. पापग्रहांनी पिडलेल्यांना प्रसन्न हो तू भगवाना. ऐसी नाना परी करावी प्रार्थना पूजा ती गिरिजापतीची. दुसऱ्या दिवशी करावे विसर्जन. गोरगरिबासी द्यावे अन्नदान. मणी असावे समाधान प्रदोष व्रत करताना. व्रतदिनी एक वेळ करावे उपोषण. मणी स्मरावा शंकर भगवान. व्हावया दारिद्र्य व्याधी निवारण. प्रदोष समयी शिवपूजन करावे. 1 वर्षभर प्रदोष व्रत करून मनोरथ पूर्ण करी श्री भगवान. 4ही पुरुषार्थाची प्राप्ती जाण होते हे व्रत केल्याने. ब्राह्मणी ऋषीला गेली शरण. म्हणाली आज मी झाले धन्य. 2 मुलगेही तुमचे चरण वंदिती आता आदरे. माझा मुलगा हा शुचिर्व्रत मानलेला पुत्र हा धर्मगुप्त. तो आहे अनाथ राजपुत्र परंतु मी वाढविला असे. आमच्या मस्तकी ठेवा वरदहस्त. अनुग्रहे करावे कृतार्थ. दारिद्र्य दुःख निवारणार्थ व्रत हे आम्ही आचरू. शांडिल्य मुनींचा आशीर्वाद घेऊन ती 3 आली आपल्या सदनी आणि मग तेव्हापासून शिवपूजन करू लागली. प्रत्येक पक्षातील त्रयोदशी दिवशी 3ही राहती उपाशी आणि प्रदोष वेळेसी शिवाचे करती पूजन. ऐसे 4 महिने गेले. शुचिव्रताच्या मनात आले पाहुणी यावे वनोद्यानातले सौंदर्य प्रत्यक्ष जाऊनी. ऐसे विचार येता मणी ब्राह्मणी पुत्र तो गेला वनी. तेव्हा वाटेत एका ठिकाणी एक वस्तू एक दिसली आगळी. जवळ जाऊनी पाहता सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा होता. त्याला इतका आनंद झाला म्हणता की काही विचारू नका. प्रदोषव्रताचा हा प्रताप प्रत्ययास आला आपोआप. ऐसे मानूनी तो अमाप धन्य वाद देई शंकराला. हंडा घेऊन डोक्यावरी ब्राह्मणी पुत्र आला घरी. मातेसी म्हणे आई पहा तरी शिवकृपे काय मिळाले ते. माता ही पाहुणी संतुष्टली. शिवशंकरासी शरण गेली आणि स्वपुत्राला म्हणाली 2घांनी सुवर्ण घ्या वाटूनी. ते ऐकूनी राजपुत्र म्हणाला सुवर्णनिधी हा शुचिव्रतास मिळाला. तो त्याचाच आहे सगळा. त्यावर माझा अधिकार नसे. जर शिवकृपा होईल माझेवरी माझेही कल्याण होईल तरी उगीच दुसऱ्याचे द्रव्यावरी हक्क कसा सांगू मी.
राजपुत्र होता जरी अनाथ, तरी उदारता होती मनात. द्रव्य लालसा नव्हती येतकंचित, शिवचिंतनी तो मग्न असे. एकदा मग काय झाले, ते दोघेही वनात गेले. तेथे मोठे नवल वर्तले, दोघेही आश्चर्यचकित झाले. अनेक सुंदर तरुण युवती, एकीहून एक लावण्यवती, नाना तऱ्हेच्या क्रीडा करती. ऐसे दृश्य देखिले. सोन्या मोत्यांचे रत्नहार गळ्यात त्यांच्या शोभती फार. कानी कुंडले, भरपूर केशसंभार आणि गोल पुष्ट उरोज. सौष्ठवपूर्ण भरदार शरीर, सिंहकटी डाल चाल डौलसार. मृगनयना भुवया कमानदार, लाल चुटुक होते ओठते. पाहुणी तरुणी अप्सरे समान, राजपुत्राचे हरले भान. गेला जवळी धैर्य करून, विचारपूस करावया. म्हणे सुंदीरूंनो तुम्ही कोण, तुमच्या पित्याचे काय नामाभिधान. तुमचे दिव्य लावण्य पाहून आकर्षित मन झाले. राजपुत्राचे ते भाषण गोड मधुर अमृता समान. एका युवतीने ऐकून ती इतरांना म्हणाली, सखींनो तुम्ही जा नजीकच्या उपवनात, तेथील विशाल सरोवरात जी सुंदर कमळे फुलतात ती घेऊन सावकाश या. ती त्या तरुणास पाहुणी प्रेमविवळ झाली होती म्हणी. दूर गेल्यावर इतर जणी ती त्या तरुणास म्हणाली, मदनासम तुम्ही आहात देखणे, मी तुम्हास वरिले मनाने. कृपा करून थोर मने स्वीकार माझा करावा. मी अंशुमती नामे गंधर्वदुहिता, गंधर्वराज विद्रविक माझे पिता. हे तुम्हासम जामात मिळता, आकारा द्रव्य देतील. आता सांगा तुम्ही कोण, दिसता तरुण कुलीन भाग्यवान. पुरुष श्रेष्ठ तुमच्या समान अन्य नाही पाहिला. तिचे भाषण होता समाप्त. तिला म्हणाला धर्मगुप्त, मला न पिता माता न आप्त, अनाथ दुर्दैवी आहे मी. विदर्भाधीश राजाचा मी पुत्र, शत्रूने राज्य घेतले समस्त. माता पिता दुरावले अकस्मात, पोरका झालो या जगी. एक आहे सज्जन ब्राह्मणी, तिने मला पुत्र समजुनी वाढविले लहानपासूनी. ऐसे माझे चरित्र असे. तुझे आहेत माता पिता, त्यांची संमती न घेता माझ्या सारक्याशी लग्न करिता जग सारे हसेल तुला. तारुण्यमदाने मुसमुसलेली स्वरूप सुंदरी जरी स्वाधीन झाली, तरीही संयमवृत्ती नाही ढळली. होताच तसा शीलवंत तो. गंधर्व कन्या गोड स्मित करुणी म्हणाली, तिसऱ्या दिवशी आजपासून परत यावे याच ठिकाणी. वाट पाहिने मी तुमची. प्रेम जडले जे प्रथम दर्शनी, काहीतरी भलतेच घडले त्यातून, असे मला वाटते मनापासून. आपण निश्चित असावे. मात्र विसरू नका या वयाला. उगीच तिष्ठत ठेवू नका मला. घेऊन येईन मी पित्याला, घडेल सर्व इच्छेप्रमाणे. अंशुमती मग सख्यांसहित सदनी आपल्या गेली परत. राजपुत्र आणि तो ब्राह्मणी सुत स्वस्थानी परतले. दरम्यान एक घटना घडली. गंधर्व राजाने शिवाची भेट घेतली, तेव्हा बोलणी काय झाली तेच आता ऐकावे. शिव म्हणे विद्रविकाला, धर्मगुप्त आहे तरुण भला, योग्य पती शोभेल तुझ्या कन्येला, विवाह त्यांचा करावा. हा हा म्हणता ठरलेला दिवस एकदाचा उजडला. विद्रविका आपल्या कन्येला घेऊन आला त्यावनी. शुचिरव्रत आणि धर्मगुप्त आधीच होते तेथे उपस्थित. ओळखी उभय पक्षांच्या यथास्थित झाल्या हर्षभराने. गंधर्वराज म्हणे, राजपुत्रासी पत्नी म्हणून स्वीकारा मजकन्येसी. तुमच्याशिवाय इतर पुरुषांशी बंधू समान ती मानिते. गंधर्वराजाने घेतला कन्येचा हात, दिला राजपुत्राच्या हातात. म्हणे, सुखाने रहा जगात श्री शंकराच्या कृपेने. मग उभयंतांनी रत्नमाला घातली उभयंताच्या गळा. तेव्हा दशदिशातून घोष झाला, शुभमंगल सावधान. गंधर्वाचे झाले सुस्वर गायन, अप्सरांनी केले नृत्य छान. किन्नर किन्नरींचे वृंद वादन, काय वर्णावा सुख सोहळा. आशीर्वाद दिले वनदेवीने आणि म्हणाल्या उभयंतांनी, सुखे नांदावे या जगी हीच सदिच्छा आमची. सासऱ्याने आपल्या जावयाला अगणित संपत्तीचा साठा दिला आणि त्याच्या दिमतीला दशसहस्र हत्ती अर्पिले. नाना तऱ्हेचे दिव्यालंकार, मुकुटासहित अनेक रत्नहार, सैन्यासहित सुवर्णरथ हजार आणि शस्त्रास्त्रेही दिली. आपल्या लाडक्या कन्येसी हजारो दिल्या आज्ञाधारक दासी. हे राजा ऐश्वर्य मिळता राजपुत्रासी आनंद मोठा झाला.
कन्या जावई होता खुश, गंधर्व राजालाही झाला संतोष. मग तो आपल्या स्वर्गास गेला निघोणी आनंदे. अंशुमती आणि धर्मगुप्त दोघे आली आपल्या राज्यात. करुणी शत्रूचा निपात राज्य करत मिळविले. ज्योतिषांनी सुमुहूर्त पाहिला, राजपुत्राला राज्याभिषेक केला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. मंगलवाद्ये वाजली. धर्मगुप्त आणि अंशुमती बैसली सुवर्ण सिंहासनावरती. त्या राजा राणीवरती सेवक चौऱ्या ढाळीती. ब्राह्मणी झाली राजमाता, शुचिरव्रत झाला राजभ्राता. सर्वांचे दैव आता उजळले होते प्रदोषव्रते. दोघेही राजा राणी, ब्राह्मणी सुत आणि ब्राह्मणी, प्रदोषव्रत नेमाने करुणी न विसरता शिवपूजिती. म्हणूनच त्या तिघांप्रती झाली व्रताची फलप्राप्ती. गेले दुःख गेली आपत्ती, भाग्योदय त्यांचा झाला. माता पिता परागंदा झालेली, त्यांची मग भेट झाली. आनंदित झाली सर्व मंडळी, प्रभावा हा प्रदोषव्रताचा. वैभवाने उतू नये, मातू नये, प्रदोषव्रत सोडू नये, म्हणजे बाहेरची लक्ष्मी घरात येते हे माहीत होते सर्वांना. हे प्रदोषव्रत जे करतील तेही असेच सुखी होतील. जेही कथा वाचतील ऐकतील त्यांनाही ऐश्वर्य मिळेल. प्रदोषव्रत म्हणजे शिवशक्ती, प्रदोषव्रत म्हणजे शिवभक्ती. व्रतार्चने होते इच्छित फलप्राप्ती, सुभक्तांना तो पशुपती सुखी ठेवी सर्वदा. ही व्रतकथा वाचून वा ऐकून धर्मगुप्त राजपुत्रा समान तुमचे आमचेही हो कल्याण, म्हणे मिलिंद माधव. मुख्य प्रदोषव्रताची माहिती सांगतो आता तुम्हाप्रती. सावधान चित्ते ऐका ती आणि वागा त्याप्रमाणे. श्रावण किंवा कार्तिक मासी शुक्ल पक्षींची त्रयोदशी शनिवारी आल्यास त्या दिवशी व्रताचे विशेष महत्त्व मानावे. शनिवार असता त्रयोदशीस, त्यास म्हणती शनिप्रदोष. या व्रताचे संतानप्राप्तीयास अपत्यप्राप्ती होत असे. मंगळवारी येता त्रयोदशी भौमप्रदोष असतो. त्या दिवशी ऋणमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांसी इच्छित फळ मिळत असे. शुक्रवारचे प्रदोषव्रते सौभाग्य समृद्धी श्रीप्राप्ती होते. उदंड आयुरारोग्यासाठी ते रवी प्रदोषव्रत करावे. लग्नार्थी कुमारिकांनी, सौभाग्यवृद्धिस्तव सुवासिनींनी, सुखी जीवनासाठी इतर स्त्रीपुरुषांनी सोमप्रदोषव्रत करावे. ऐसे प्रत्यक्ष कैलासपतींनी सांगितले आहे स्कंदपुराणी. म्हणून सर्व श्रद्धावंतांनी ती प्रदोषव्रते करावी. वरील प्रदोषाचे शुभ दिवशी ही एक पोथी 3 ब्राह्मणांसी देऊनी